तर आमची तशी भेट झाली ग्रॅज्युएशनला असताना न्यू आर्ट्स कॉलेजला. तर आम्ही दोघं न्यू आर्ट्स कॉलेजला सोबतच होतो ग्रॅज्युएशनला. ती फक्त वेगळ्या फॅकल्टीला होती आणि मी वेगळ्या फॅकल्टीला होतो. पण कॉमन फ्रेंड्स होते तर माहित होतं की एकाच कॉलेजमध्ये आहोत, पण तेव्हा अशी फारशी ओळख नव्हती, फक्त नॉर्मल की माहिती की ह्या आपल्या कॉलेजमध्ये आहेत. आणि नंतर जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं तसं कॉमन फ्रेंड्समधनं ओळख झाली, फ्रेंड्स झालो. आणि त्यानंतर आम्ही MBA ला लकीली IMS मध्ये आमचा दोघांचा नंबर लागला. अकाउंट ऑफिसमध्ये आमचं फर्स्ट इंटरॅक्शन झाली की जेव्हापासनं एक वाटतं की हा व्यक्ती चांगला आहे, फ्रेंडली जी ओळख असते ती तेव्हा झाली. आमचं त्यावेळेस तर होतंच, पण आम्ही ॲक्च्युली आता भेटू लागलो. ॲक्च्युली भेटता भेटता तिला जरा काही विषयांमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले, अकाउंटिंगमध्ये, फायनान्समध्ये. तर ह्या गोष्टींमध्ये मी तिला जरा मदत केली. अकाउंटिंग समजून सांगितलं, फायनान्स कसं असतं समजून सांगितलं. तर ह्याच बोलता बोलता आम्हाला MBA ला असताना फर्स्ट इयरलाच आमचं पहिल्या याच्यातच म्हणजे आमचं प्रपोज असं झालं नेमकी की एक तर मी पण नाही केला आणि तिने पण नाही केला. पण सुरुवातीला एक 2-3 आठवडे MBAचं कॉलेज झालं, 1 महिना झाला असेल हार्डली. परत कोरोनाची वेव आल्यामुळे कॉलेज स्टॉप झालं. तोपर्यंत आमची ओळख वाढली होती, एकमेकांशी बोलणं वाढलं होतं. मेन आम्हाला एक पिरियड भेटला की जो कोरोनाचा पिरियड होता. त्यावेळेस आमचे म्हणजे थोडीफार मेसेजवर वगैरे चर्चा झाली, इंस्टाग्रामवर वगैरे. तर त्या कोरोनाच्या कालावधीत आमचं खूप जास्त बॉन्डिंग झालं किंवा आम्ही खूप एकमेकांच्या सोबत चॅटिंग वगैरे केली. चॅटिंगमध्ये आम्ही जास्त बोलायचो, कारण तेव्हा तर काही ऑफलाईन भेटता येत नव्हतं. एक लक्षात आलं की आपले विचार सेम आहेत. बऱ्याचदा असं व्हायचं की आमचे मेसेजेस पण सेम पडायचे. एखाद्या गोष्टीवर आपण होतं ना की सेमच बोललं जायचं आणि विचार जुळल्यामुळे आणि असं वाटलं की माझा जो दृष्टिकोन आहे लाईफकडे बघण्याचा तसाच त्यांचा पण आहे, मिळता जुळता आहे. बोलता बोलता आमच्या एक लक्षात आलं दोघांचे की आपण आता एका आपल्या मैत्रीच्या नात्याच्या पुढे एक प्रेमामध्ये पडल्यासारखं आम्ही फक्त एकमेकांना विचारलं की आपण जास्त जर बोललं, पुढे जास्त जर कंटिन्यू केलं तर आपण एकमेकांच्या प्रेमात पडू. मग त्यांनी विचारलं की तू पडली का माझ्या प्रेमात? तर आता मला ते चांगले वाटायचे तर मी म्हटलं की हो मी पडलीये. तर मी विचारलं तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल? ते म्हणाले हो मला पण तू आवडती, मी पण तुझ्या प्रेमात पडलोय. एक लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत किंवा आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि सोबत राहिलो तर जास्त छान आयुष्य जगू शकू. म्हणजे विचार जुळले, लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन जुळला. तर तेव्हापासून आम्ही जवळपास 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलो आणि एवढ्या दिवसात आम्हाला ॲक्च्युली तिचा स्वभाव कसा आहे किंवा तिला माझा स्वभाव कसा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती झाल्या. जॉब वगैरे व्यवस्थित लागल्यावर आम्ही लग्नासाठी विचार केला आणि पहिले घरच्यांना थोडासा प्रॉब्लेम आला. तिच्या घरी पण पहिल्यांदा प्रॉब्लेम आला की तिचे घरचे पण नाही म्हणत होते. त्यांना मनवण्यात खूप आम्हाला वेळ लागला आणि त्यानंतर ते सगळे मनवल्यावर मी माझ्या घरी सांगितलं आणि घरी पण घरचे सुरुवातीला नाही म्हटले, नंतर मनवल्यावर ते पण हो म्हटले आणि आता आम्ही सध्या या विवाह बंधनात अडकतो.
तू, ताल ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू, आंसू ही तू, हसू ही तू, ओढ मनाची निहुरहुर तू. रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.